आज आपण जात आहोत पॅगोडा। हे बघा मित्रांनो, मोरे भाऊ तिकीट काढताय बोरवलीचं। बघा मित्रांनो, या साईडला 20-20 रुपये घेतात रिक्षाने। चला आता आपण रिक्षामध्ये बसलोय 20। अक्षय मोरे भाऊ चालले तिकीट काढायला पॅगोड्याचं। 100-100 रुपये तिकीट आहे एका जणाचं। हे बघा मित्रांनो, पॅगोड्याला जायचं तिकीट काढ आहे 100-100 रुपये। चला मित्रांनो, आता तिकीट वगैरे सगळं काढलंय। आता बोट पकडूया आपण आणि जाऊया बोटच्या दिशेने। हे बघा पॅगोडा तिकडे आहे आणि ही आमची गाडी आली आहे बोट। ही पाणी कसं चमकत आहे बघा, सगळ्या घोऱ्या खाडीच्या बाजूचा एरिया पाहू शकता मित्रांनो। बघा इथे एक एक्सेल वोटला जायचं असेल तर याचा टाइम दिलाय। बघा मित्रांनो, आमचं जेवण आलेलं आहे। तुम्हाला असं दिसेल तर याच्या जवळ जाऊ नका। बघा मित्रांनो, फायनली पोहोचलो आपण पॅगोड्याला। हा गेट आहे विश्व विपसना पॅगोडा आणि हा आहे तुमच्या समोर विश्व विपसना पॅगोडा। चला आता जातोय आतमध्ये। हे बघा मित्रांनो, या दोघांनी पॅगोडा बांधलेला आहे। हे बघा मित्रांनो, पॅगोडा पाहू शकता किती छान आहे मित्रांनो इथं। तर चला आता आपण आतमध्ये जाणार आहोत। पाहू शकता पण आपण पाय बघा हत्ती आणि हे पाहू शकता। बघा इथून आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत। चला मित्रांनो, आम्ही जातोय धान साधण्यासाठी। 10 मिनिटासाठी बसणार आहे। पैसे नक्की दान करा मित्रांनो, कारण आपल्या देणगीवरच हे सगळं चालतं। परिसर पूर्ण स्वच्छता अभियान सगळं काय जे का असेल। जर विपसना करायची असेल तर याच्याबद्दल माहिती मित्रांनो पाहू शकता। पहिलं विपसनाला इथं बसत नव्हते पण आता सुरू केले, 10 मिनिटं बसवतात। जर इथं गर्दी असेल तर तुम्ही इथं येऊन पण बसू शकतात। तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी, जापान सारखंच दिसतंय। बघा मित्रांनो, ज्यांनी हे पॅगोडा बनवला आहे ना त्यांचे माझं त्यामध्ये बनवत होतो, मला असं होतं त्या टायमाला बनवत होतो 2। इथं सगळी माहिती दिली आहे मित्रांनो पॅगोड्याबद्दल, तुम्ही पाहू शकता। हे बघा मित्रांनो, मी एक पुस्तक घेतलंय, तर सांगते माहिती आहे 3D फोटो सांगते। बघा मित्रांनो, तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती। आतमध्ये गेलेलो पॅगोडा बघा मित्रांनो, सूर्य मावळलेला नजारा। तो हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉग्स यूट्यूब चॅनल। तर आज आपण जात आहोत पॅगोडा, जो आहे बोरवलीला। बोरवलीहून गोराईला जायचं, गोराईहून एक बोट असं तिथून जायचं। तर आम्ही दोघं जातो आहेत। अक्षय मोरे म्हणजे यांच्या चॅनलचं नाव सिद्धार्थ मोरे। आता आम्ही गोरेगाव स्टेशनला आहे, तिथं थोडा कार्यक्रम होता म्हणून आलतो। आता आपण निघतोय। चला व्हिडिओमध्ये शूट करा, तुम्हाला सगळं दाखवतो। पॅगोडा पूर्ण तयार झालेला आहे आता, तर सगळं दाखवतो। चलो हे गोरेगाव स्टेशन आता जातोय बोरवली ट्रेन पकडून। चलो तेव्हा मित्रांनो, गोरेगाव स्टेशन आता आपण जात आहोत पॅगोड्याला। हे बघा किती छान आहे गोरेगाव स्टेशन। चला आता आपण जातोय बोरवली ट्रेन पकडून पॅगोड्याला। हे बघा गोरेगाव स्टेशन। तर चला आपण निघूया पॅगोड्याला। किती छान आहे बघा गोरेगाव स्टेशन। हे बघा मित्रांनो, मोरे भाऊ तिकीट काढताय बोरवलीचं। हे बघा आपले मोरे भाऊ तिकीट काढताय बोरवलीला जायचं, गोरेगाव स्टेशन। चला हे बघा मित्रांनो, बोरवली स्टेशन। ही आपली गाडी। बघा मित्रांनो, या साईडला 20-20 रुपये घेतात रिक्षाने गोराई खाडीचे। स्टेशनला उतरलं की या साईडला यायचं। चला आता आपण रिक्षामध्ये बसलो 20-20 रुपये। बसने काय 15-16 रुपये घेतात, पण बस काय घेत नाही होतं, त्यामुळे आम्ही जातोय रिक्षाने। चला हे बघा, ते समोर स्टेशन आहे। समोर स्टेशनच्या या साईडला यायचं तुम्ही, तर तुम्हाला इथं लाईनीत रिक्षा लागलेल्या दिसतील। विरारला जाणार आहे ना गाडी, त्या साईडला येतो एकदम स्टार्टिंगला। सो फायनली गाईज, आम्ही गोराईला येतो, उतरलोय गोराई खाडीला। हे बघा, ही गोराई खाडी इकडे आहे आणि इकडं रिक्षाने उतरलोय आम्ही। आता आम्ही जातोय पॅगोड्याला।
आता बोटने पकडणार आहोत. 50 रुपये कितीतरी तिकीट आहे. चला तुम्हाला सगळं दाखवतो. चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहा. आपण चालू काय करूया ते बोटने जायचं ठिकाणी आहे गोराई खाडी आहे. चला गोराई मच्छी विक्रेता सेवा संघ मच्छी मार्केट बघा हे. आणि इकडं तिकीट काढायचं बोरवली त्यागोड्याला जायचं. 6 वाजेपर्यंत चालू आहे. शेवटची बोट 6 वाजता असते. तर चला आपण तिकीट काढूया. अक्षय मोरे भाऊ चालले तिकीट काढायला त्यागोड्याचं. 100 रुपये तिकीट आहे एका जणाचं. हे बघा मित्रांनो पॅगोड्याला जायचं तिकीट काढलं आहे 100 रुपये. 2 तिकीट काढले आहेत. हे आपल्या मोरे साहेबांनी काढले आहेत. तर चला मित्रांनो आता तिकीट वगैरे सगळं काढलं आहे. आता बोट पकडूया आपण आणि जाऊया बोटच्या दिशेने. हे बघा ह्या बोट आहेत ना त्या गाड्या बिड्या घेऊन जातात आहेत. आणि ही आहे गौराई खाडी पाहू शकता. चला आपण जाऊया. हे बघा मित्रांनो इथे एक बोट आली आहे. ती एक बोट गाड्या घेऊन जाते आणि एक बोट माणसं घेऊन जाते. हे बघा गाड्यांसाठी बोट चालली आहे आणि ती माणसांसाठी तिथं माणसं चढत आहे बघा. लाईन गाववाले आणि लोकांसाठी. ते बघा पॅगोडा तिकडे आहे आणि ही आमची गाडी आली आहे बोट ही इकडे. चला आपण जाऊया. पाहू शकता हे पॅगोडा. बघा मित्रांनो फायनली निघाले आमचे बोट. आता दाखवतो तुम्हाला पॅगोडा. पाणी कसं चमकत आहे बघा. सगळ्या गोराई खाडीच्या बाजूचा एरिया. हे बघा ती बोट घेऊन आली आहे माणसांनी. पाहू शकता मित्रांनो. चला आता उतरायचं ठिकाण आलंय बघू शकता. चला मित्रांनो फायनली आम्ही उतरलो बोटमधून. आता जातोय चालत थोडं लांब आहे. 10 ते 15 मिनटं अंतर आहे. चला जाऊ. हे बघा मित्रांनो तुम्हाला इथं पार्क पण मिळेल खेळायला. पाहू शकता रविवारची गर्दी खूप आलेली आहे. खूप म्हणजे खूप छान आहे पार्क. चला आपण जाऊया पार्कला न जाता आपण जाऊया पॅगोड्याच्या दिशेने. चला ही लाईन लागली बघा. इथं पण तिकीट आहे म्हटलंय. ह्याच्यावर दिले बघा इथं काय काय बघण्यासारखं. इथं तिकीट चेक करणार आणि आतमध्ये सोडणार. लाईन कचऱ्यासाठी असे डस्टबिन ठेवलेत बघा. क्यूटचे डस्टबिन. त्याच्यामध्ये कचरा टाका. बघ इथे एक एक्सेल वॉर्डला जायचं असेल तर याचा टाईम दिला आहे. चला आता आपण निघूया. जसं तुम्ही आतमध्ये शिरला ना मित्रांनो तुम्हाला जेवण वगैरेची सगळी सुविधा आहे. म्हणजे ती फुकट नाही पैशानी आहे. आम्ही इथं जेवतोय आता. मी व्हेज थाळी घेतली आणि मोरेने घेतली फ्राईड राईस. बघू आता किती वेळा येते. 5 मिनिटात येते म्हटलं. सर्व लोकांना बघू आता आल्यानंतर दाखवतो तुम्हाला कसं असते काय. बघा मित्रांनो आमचं जेवण आलेलं आहे. मी मागवली व्हेज थाळी जेवण थाळी आणि मोरे भाऊनी मागवली फ्राईड राईस व्हेज फ्राईड राईस. चला आता जेवणानंतर भेटूया. आता डायरेक्ट पॅगोड्याला निघताना. चलो. सो फायनली गाईज आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता निघालो आम्ही पॅगोड्याच्या दिशेने. पाहू शकता किती चांगलं वातावरण दिसतंय. पाहू शकता. चला आपण जाऊया. तुम्हाला असं दिसेल तर याच्या जवळ जाऊ नका. धोकादायक हे व पाणी खोल असू शकतं. हे सौर ऊर्जेसाठी बनवत आहे मित्रांनो. जे सौर लाईटीवर चालतात ना त्याच्यासाठी बनवतात ते. चला आपण जाऊया. बघा मित्रांनो फायनली पोहोचलो आपण पॅगोड्याला. हा गेट आहे. पॅगोड्याचा गेट पाहू शकता तुम्ही. किती सुंदर आहे. सगळं गोल्डन केलेलं आहे मित्रांनो. सगळं चायना जापान सारखं बांधकाम केलेलं आहे इथलं. पाहू शकता तुम्ही. आणि इथं लिहिलं देखील आहे विश्व विपसना पॅगोडा. आणि हा आहे तुमच्या समोर विश्व विपसना पॅगोडा.
पाहू शकता किती सुंदर आहे मित्रांनो. चला आता आपण जाऊया आतमध्ये एंटर करूया. चला आता जातोय आतमध्ये. पाहू शकता किती छान आहे बा मित्रांनो. ओ सर जी, उधर लेडीज में क्यों जा रहे हैं आप लोग? लेडीज में क्यों जा रहे हैं आप लोग? चला जातोय वरती. किती छान आहे तुम्ही पाहू शकता. समोर तर लय भारी आहे. समोरचा पॅगोडा पाहू शकता. ह्याच्यामधनं जावं लागतं सहाय्यता केंद्रापासून. हे बघा मित्रांनो, या दोघांनी पॅगोडा बांधलेला आहे. करा सुनील लटके साहेब, करा ना. चला चला. सुनील लटके साहेब, सुनील लाटे. सुनील लाटे, लटके लटके. लाटे लाटे, सुनील लाटे. हे बघा मित्रांनो, पॅगोडा विपसना केंद्र. पाहू शकता किती छान आहे मित्रांनो. इथं घंटी वाजवायचं आहे. गुंजे आणि धर्म की धरती और आकाश. तर चला आता आपण आतमध्ये जाणार आहोत. पाहू शकता पण आपण घंटे पाहिलाय दोन्ही साईडला तेच आहे. चला पाहू शकता एक पॅगोडा विपसना केंद्र. बजा नगाड़ा धर्म का गुंजे चारों और दिलेली आहे. तर चला. हे बघा मित्रांनो, मी फायनली जातोय आता मोठ्या पॅगोड्याकडे. त्या दिशेने जात आहे, मोठ्या पॅगोड्याच्या दिशेने. आणि तिथे जाऊन 10 मिनटं आम्ही ध्यानसाधना करणार आहोत. मोरे भाऊ, मी आणि बाकीचे तिथे बसलेली पब्लिक. चला. बघा हत्ती, म्यानमार द्वार. आणि हे पाहू शकता सर्वात उंच पॅगोडा महाराष्ट्रातील. याच्या आतमध्ये आपण जाणार आहोत काही वेळातच. मुख्य पॅगोडा आहे हा. याच्यासारखे 4 असे पॉईंट बनवलेले आहेत छोटे छोटे. ते बघा बाजूला दिसत असते. चला आता आपण आतमध्ये जाऊया. किती चांगलं काम केलं पाहू शकता तुम्ही. तर चला आता आपल्या आतमध्ये जाणार आहोत. तिथं 10,000 जण एक संगती बसू शकतात. श्रामणेर म्हणजे संन्यास शांत हे असतं ना, बसाय. तर 10,000 जण बसू शकतात. तिकडेच आपण जातोय. चला. तर बघा तिकडं गेट आहे. हे बघा किती सुंदर आहे. चला आता आपण आतमध्ये जाणार आहोत काही वेळातच. समोर गेट आहे तिकडं. चला. हे बघा इथं चपला वगैरे काढायच्या आतमध्ये जायचं असेल तर आता आम्ही तर चपला काढतो आणि जातो आतमध्ये. चला. हे बघा इथून आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत. पैसे नक्की दान करा मित्रांनो, कारण आपल्या देणगीवरच हे सगळं चालतं. परिसर पूर्ण स्वच्छता अभियान सगळं काय जे का असेल तो पूर्ण पॅगोडाचा देखभाल हे सगळं याच्यावर चालतं. तर मी पण करत आहे आता दान. चला मित्रांनो, आम्ही जातोय ध्यान साधण्यासाठी. 10 मिनिटासाठी बसणार आहे. व्हिडिओ नाही काढायला भेटणार, ते मी नंतर दाखवतो तुम्हाला. तर चला जाऊया. हे बघा. चला. हे सगळे शराम आतमध्ये ध्यान साधना करण्यासाठी जात आहे सगळे.
ते विचार लिहिलेत मित्रांनो, बघू शकता. आपल्या मनावर कंट्रोल, रागावर कंट्रोल कसं करायचं, असे पूर्ण गोल राऊंडमध्ये असे वेगवेगळे विचार लिहिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. असे खूप मोठे आहेत. पूर्ण गोल राऊंड हे खूप मोठे आहे. चला आता आपण इकडे जाऊया. हे बघा मित्रांनो, बाहेर देशातील लोक पण येतात. जर विपसना करायची असेल तर याच्याबद्दल माहिती आहे मित्रांनो, पाहू शकता. पाहू शकता मित्रांनो, किती सुंदर पॅगोडा आहे. असं वाटतं की खरोखर सोन्याचं आहे, पण नाही, ते कलर दिलेलं आहे, ते सोन्याचं नाही आहे. पण किती छान दिसतोय बघा ना. असं वाटतं की असं वाटत आहे की आपण चायना किंवा जपानला आलेलो आहोत. एवढं भारी बांधकाम केलेलं आहे. पाहू शकता किती नक्षीकाम देखील किती सुंदर केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, छोटे छोटे डिझाईन काढलेले आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, खूप म्हणजे खूप असं सुंदर डेकोरेशन ह्या पॅगोड्याचं केलेलं आहे. जगातील सगळ्यात मोठा पॅगोडा आहे मित्रांनो. जेवढा जगामध्ये पॅगोडा नाही ना, त्याच्यापेक्षा डबल टिबल म्हणजे एक नंबरचा, जगातील एक नंबरचा पॅगोडा हा आपल्या भारत देशामध्ये म्हणजे महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये बांधलेला आहे. पाहू शकता हे पॅगोडा विपसना आपली झाली आहे. हा मुख्य पॅगोडा जो आपण आलो त्याच्यामध्ये. आपण चक्र पाहूया. तेव्हा इथं बाथरूमची सुविधा आहे, जेंट्ससाठी पण लेडीजसाठी पण आहे. लेडीजसाठी दुसरीकडे. पाहू शकता किती सुंदर चक्र. हे बघा मित्रांनो, सम्राट अशोक यांचं चक्र ते कसं फिरत आहे. त्याच्यामध्ये लाइटिंग असेल किंवा सौर ऊर्जेने फिरत असेल मित्रांनो, पण किती छान फिरत आहे. पहा ना, तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी. सिनेमॅटिक व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवतो. पाहू शकता किती छान चक्र बनवलंय, आणि आजूबाजूचं नाव देखील किती छान लिहिलंय. पाहू शकता, तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी. मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. खूप म्हणजे खूप असं सुंदर आहे. असं वाटते की खरोखरच मी जपानला किंवा चायनाला येऊन पोहोचलेलो आहे. एवढं छान डेकोरेशन बनवलं आहे, आणि तिथं बुद्धांची नावं लिहिलेत मित्रांनो. जे बुद्धांचे उपासक होते ना, त्यांचे. हा मॅप दिला आहे मित्रांनो ग्लोबल विपसना केंद्राचा, पॅगोडाचा. पाहू शकता. चला जाऊया तिकडे. पाहू शकता हे पॅगोडा. बघा मित्रांनो, ज्यांनी हे पॅगोडा बनवला आहे ना, त्यांचे निर्माते या दोघांच्या पैशाने हे सगळा पॅगोडा बनला आहे पूर्ण. श्री सत्यनारायण गोयंका एवं श्रीमती इलायची देवी गोयंका. पाहू शकता. ऊन खूप आहे, ऊन. चला. हे बघा इथं एक जणाचा पुतळा आहे मित्रांनो, सयाजी ओबा खिंग. हे पण त्यांच्यातले कोणतरी असतील. पाहू शकता. तेव्हा मित्रांनो, आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ. हे गुरुजी निवास केंद्र आहे मित्रांनो. जे धम्मपाल येतात त्यांच्यासाठी धम्मपतन विपसना केंद्र. जे म्हणते लोक असतात ना, त्यांच्यासाठी इथं आराम करण्यासाठी. कधी पण पौर्णिमेला. पाहू शकता मित्रांनो एवढा. हे भंतेचं विपसना केंद्र, निवास केंद्र. बंदीची मिक्स तर माझा त्यामध्ये बनवत होतो. मला असं होतं त्या टायमाला बनवत होतो दोन. तेव्हा मित्रांनो आम्ही इथं बसलो आराम करण्यासाठी. तुम्हाला दाखवतोच मी पाठीमागा एवढा जगातील सगळ्यात मोठा विपसना केंद्र, जिथं ध्यान साधना करण्यासाठी एक संगती एका वेळी 8 ते 9 हजार म्हणजे 10,000 देखील बसू शकतात.
एक वेळेस ध्यानसाधना करण्यासाठी. एवढं मोठं जगातील सगळ्यात मोठं विपश्यना केंद्र आहे ते आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. कोणी अजून बघायला आलं नसेल तर नक्की बघायला या. खूप छान आहे. कोणत्या जाती धर्माचं नाही, काही नाही. मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार देणारा त्याच्यात भगवान गौतम बुद्ध यांचं हे विपश्यना केंद्र आहे. ते कुठले देव नव्हते, कुठले हे नव्हते. ते फक्त मानव, सगळ्यांना मानवामध्ये मानव आणणारे मानव होते. बस पाहू शकतो. तेव्हा आपण खाली आलो आहेत. आता इकडे फोटो बिटो बघण्यासाठी जाणार आहोत. चला. विपश्यना बिझनेस होऊ शकतं हे. सगळे येऊन गेले इथं. इथं आपले बुद्ध, त्यांच्या पेंटिंग्स छान छान आहेत. जाऊया आता आपण आतमध्ये पेंटिंग वगैरे बघण्यासाठी. चला. जर तुम्हाला मूर्त्या वगैरे विकत घ्यायच्या असेल तर इथं मिळतात बघा. इथं सगळी माहिती दिली आहे मित्रांनो पॅगोड्याबद्दल, तुम्ही पाहू शकता. आता आपण पेंटिंग्स बघण्यासाठी जातो आहेत. जे हेडफोन लावून माहिती ऐकतात ते. तर चला आता आपण चित्र प्रदर्शन बघूया. तेव्हा इथे लिहिले फोटोज गॅलरी. चला आतमध्ये जाऊ. फोटो बघण्याचा टाईम टेबल. मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती छान छान फोटो आहेत आणि त्या फोटोबद्दल माहिती पण आहे. त्यासाठी पुस्तक पण आहे. ते पुस्तक घेऊ शकता तुम्ही. इथं पहिलं कॅम्प्युटर होतं सांगायसाठी, पण त्यांनी ती सुविधा पण केली. आता पुस्तक ठेवलेलं आहे. तर ते पुस्तक मी आता घेणारच आहे. ते तुम्हाला मी दाखवेलच. फोटो सांगती माहिती असते तर नक्की तुम्ही पुस्तक घ्या. ते धम्मदानही होईल आणि पुस्तक घेणंही होईल. तुम्हाला माहितीही मिळेल कुठला फोटो कधी झाला आहे, म्हणजे कशामुळं हा फोटो पेंटिंग. हे बघा मित्रांनो मी एक पुस्तक घेतलं आहे ज्याच्यामध्ये फोटो सांगती माहिती आहे. 3D फोटो सांगती. जे इथे तुम्हाला फोटो पाहता आहेत ना, ती सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. तर तुम्ही नक्की पैसे घ्या, पुस्तक घ्या आणि हे पैसे आपल्यासाठीच असं मी घेतलं आहे. तर चला निघूया. तर हे पुस्तक आपल्यासाठी माहितीसाठी पण आहे आणि इथं जे आपण जे पैसे घालतो पुस्तक घेण्यासाठी ते आपल्या पॅगोड्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ते पैसे लागतात. तर तो पैसा वाया जात नाही मित्रांनो. तर नक्की तुम्ही विकत घ्या. तुम्हाला माहितीही मिळेल आणि तुमचं धम्मदानही होईल. तर नक्की तुम्ही आले की पुस्तक नक्की घ्या. मी आवर्जून सांगतो. नाहीतर तुम्हाला धम्मदान करायचं असेल तर धम्मदान याच्यामुळे तुम्ही करू शकता. कारण जे तुम्ही दान करता त्या दानामध्येच इथली सगळी सुरक्षा, इथं काय नको ते सगळं बघितलं जातं. इथं सरकारचा पैसा असतोच, पण आपलाही काहीतरी धम्मदान झालं पाहिजे. कारण बाबासाहेब बोलतात आपला जो संपत्तीचा अर्धा हिस्सा तो आपण समाजसेवेमध्ये वापरला पाहिजे. ही समाजसेवा म्हणजे हीच सेवा आणि बाकीही समाजसेवा आहे म्हणा, पण इथं पण दिलं पाहिजे. कारण हे आपलं ठिकाण आहे, आपल्या भारत देशाचं ठिकाण आहे. हे सुरक्षित राहिलं पाहिजे. तर त्यासाठी पैसे धम्मदान केलं पाहिजे तुम्ही. तर चला आता आपण बुद्धांच्या मूर्ती कशी जाऊया. चलो. हे बघा मित्रांनो मी छोट्याशा थिएटरमध्ये आलो आहे जिथं माहिती सांगताय पॅगोडा कसा तयार झाला, त्या बनवण्यासाठी किती खर्च आला. खर्च तर नाही सांगितलं पण सगळी माहिती सांगितली. कशामुळे बनवला, का बनवला. खूप छान माहिती होती. ती तुम्हाला दाखवू शकत नाही मी. तर फायनली मित्रांनो आपण सगळी माहिती इथे ऐकून त्या थिएटरमध्ये खूप छान वाटलं. छान माहिती होती. सगळी पॅगोड्याची माहिती होती. परत जे इथं निर्माते होते त्यांची माहिती होती. छान वाटले. आता आम्ही चाललो आहे बुद्धांचं दर्शन घ्यायला, जे आहे मूर्ती सगळ्यात मोठी. तर चला दर्शन घेऊया. बघा मित्रांनो जगात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती. भारत देशामधून एकेकाळी बुद्ध धम्म हा नष्ट झाला होता, पण त्या बुद्ध धम्माला परत आणण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि तो बुद्ध धम्म शांतीचा मार्ग परत ज्याची मायभूमी होती, बुद्धांची मायभूमी, त्या मायभूमीमध्ये बुद्ध परत आले. खूप बुद्ध परत आले आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये. एक पंजा आहे बुद्धांचा, याच्यावर लिहिलेलं आहे होतु सब मंगलम रखंतु सब देवता
धम्मा स्वभावेन सरस्वती भावा तुझे साधू साधू साधू. पाली पाचशे पाहू शकता. कुठं घरात बसवायची का? पाहू शकता मित्रांनो बुद्धांची मूर्ती किती सुंदर आहे बघा मित्रांनो. तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती खूप म्हणजे खूप सुंदर. बघा मित्रांनो किती सुंदर दिसते. पाहू शकता सुनील सगळं गोल्डन गोल्डन दिसते. पाहू शकता मित्रांनो. सुनील चार्जिंगला लावणार परत 5 मिनिटं जाते. सुनील सुंदर असं पेगोडा विपसना केंद्र, जगातील सगळ्यात मोठं विपसना केंद्र पाहू शकता. चला निघूया. बघू शकता मित्रांनो संध्याकाळचा 4चा वेळ आहे. हे 5 वाजायला आले तर आम्ही निघतोय घरी. व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. ऊन पण नाही काय नाही. दुपारी ऊन होतं म्हणून जास्त बरोबर दिसत होता पण एवढं नव्हतं. आता बघा छान दिसतं. चला आपण निघूया काय. पाहू शकता मित्रांनो खूप म्हणजे खूप असं सुंदर आपल्याला पॅगोडा दिसत आहे. तुम्ही पाहू शकता. चला निघूया. तर संध्याकाळचे मित्रांनो 4:30 किंवा 5:30च्या दरम्यान झाल्या म्हणून इतकं सुंदर दिसतंय. पाहू शकता तुम्ही. खूप म्हणजे खूप सुंदर दिसतंय आपला पॅगोडा. बघा ज्यांनी कोणी पॅगोड्याला भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या. खूप म्हणजे खूप सुंदर आहे बघण्यासारखं आणि शिकण्यासारखं पण खूप छान आहे. तर नक्की भेट द्या पॅगोड्याला. चला आता आपण जातोय घराच्या दिशेने. एकाच कॅमेऱ्यामध्ये 3 आपल्याला दिसतात. एक गेट दिसतोय, मध्ये एक कोणते तरी प्राणी आहे आणि तिथे पॅगोडा आणि इकडे आपल्या घरी जायचा रस्ता. चला हे बघा मित्रांनो परत जाण्यासाठी लाईन किती मोठी लागली. चला जाऊया. हे बघा मित्रांनो आम्ही इथं बसलो. इथं लाईन लावली आहे. जी बोट येणार ना त्या बोटसाठी किती मोठी लाईन लागली तुम्ही पाहू शकता मित्रांनो. खूप म्हणजे खूप मोठी अशी लाईन लागली. पूर्ण जनता आली पॅगोड्याला जे आलती रविवार, कारण आज रविवार पण होतं त्यामुळे. तर चला आपण जातोय बोटीच्या दिशेने. बोट आली आहे. हे बघा मित्रांनो आम्ही आता निघतोय सगळे. शेवटचा नजारा पाहून घ्या पॅगोड्याचा. तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला बाय. सूर्य पण बुडाला आहे बघू शकता. आतमध्ये गेलेलो पॅगोडा बघा मित्रांनो सूर्य मावळलेला नजारा. नाही आला. सो फायनली गाईज आम्ही पॅगोड्याचा पूर्ण ब्लॉग काढलेला आहे. कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा. पूर्ण काम झालेलं आहे. तुम्ही नक्की पॅगोडा बघायला या. खूप म्हणजे खूप सुंदर असा पॅगोडा आहे. पैसे वसूल आहे. पैसे पण वसूल आहे. पैसे तर काही लागतच नाही. फक्त बोटचं तिकीट लागतं ते 100 रुपये. बाकी इथं काहीच तिकीट लागत नाही. बोटचं फक्त येण्यासाठी तिकीट आहे. बाकी काही नाही. बाकी तुम्हाला शून्य फिरायचं आहे फक्त. खूप छान माहिती पण मिळते. बुद्धांच्या माहिती मिळते. परत पॅगोडा कसा निर्माण झाला ती माहिती मिळते. तुम्ही नक्की या पॅगोड्याला भेट द्या. पुढंच मी सांगू इच्छितो. तर चला आपण निघूया आता घराच्या दिशेने. आम्ही फिरला आहे सगळा पॅगोडा बघा माझ्या मागच आहे. चला निघूया. नव बुद्ध आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान. चला बाय. नमस्कार. बघा मित्रांनो बोटमधून उतरले ही जनता. चला आता जातोय घरी. हे बघा मित्रांनो जनता किती चालली आहे. चला आता आम्ही बसमध्ये बसलोय. 25-25 रुपये तिकीट आहे. AC बस आहे. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय.